नमस्कार. तू हे रे माझा मितवा ह्या सिरियलच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. वल्लवी इथे त्रागा करत असते की आपण हा सगळा प्लॅन अंजली आणि जावई बापूंच्या विरोधात का करतोय, याचं कारण समजू शकेल का? तर इथे ईश्वरी म्हणू लागते की मी पेपरस्वताईंच्या सही करू दिली नाही, त्याचं कारण तुम्हाला हे उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत नक्की कळेल. आत्ता ह्या क्षणाला फक्त आमच्यावरती विश्वास ठेवा आणि आमच्या प्लॅनमध्ये सहभागी व्हा. लवकरच सगळ्यांसमोर सत्य येणारच. इथे ना आजीला वाईट वाटत असतं की घरच्याच जावयाला अडकवण्यासाठी असा इथे सापळा रचण्यात येतोय. ही किती दुर्दैवी बाब आहे. आणि अर्णव, मला तरी असं वाटतंय हे जे काही तू मनात विचार करतोय ना जावई बापूंबद्दल, तो सगळा चुकीचा गैरसमज ठरो. इथे आता आकाशही त्याच्या आईला सांगत असतो की आपण सगळ्यांनी मिळून दादा आणि वहिनीवरती विश्वास ठेवायला हवा. ते जर काही करताय त्याच्यामागे काहीतरी ठोस कारण असू शकतं ना. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही तर पुढे ते काय करतील? त्याच्यासाठी आत्ता आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. म्हणजे आपल्याला सत्य काय आहे हे आज सगळ्यांनाच समजेल. हे सगळं सांगितल्यानंतर आजीला वाईट वाटत असतं, पण ईश्वरी आजीची समजूत घालते आणि प्लीज आमच्या प्लॅनमध्ये सहभागी व्हा म्हणून सगळ्यांना विनंती करतात. तर आजी ह्या प्लॅनला आता होकार देते. मग आता पुढे इकडे अंजली आणि राकेश आईस्क्रीम खायला निघालेले असतात आणि तिकडे जाऊन अंजली गप्पा मारत बसलेली असते की ईश्वरी फारच चालाक आहे. माझा भाऊ माझ्यासाठी प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करणारच. त्याच वेळेला तिने 48 तासाची मुदत मागून घेतली. ती मुलगी फार धूर्त, कपटी आहे. इथे ना राकेश म्हणू लागतो की आपल्याला काही कशाची गरज नाही. तू ना जो विचार करते तो आत्ताच्या आत्ता सोडून दे. प्रॉपर्टी वगैरे काही नको आपल्याला, असं मनाचा मोठेपणा दाखवत असतो. त्याच वेळेला दादांचा हात खांद्यावरती पडतो आणि राकेश तडकन उठून उभा राहतो. आणि मग दादा म्हणू लागतात की आईस्क्रीम खायचं काम चालले. अरे मला पैसे हवे होते, तू काही माझे फोन उचले ना म्हणून मला तुला भेटायला यावं लागलं. वहिनी काळजी करू नका, माझ्या दोस्ताशी मी बोलतोय हां, असं म्हणत तिथे तो राकेशला धमकावू लागतो की उद्याच्या 3 वाजेपर्यंत जर मला पैसे मिळाले नाही तर बघ. आणि तिथून निघून जातो. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की घरी अर्णव सगळ्यांना प्लॅन समजावून सांगत असतो की काय काय करायचं. तर इथे वल्लवीला बाहेर जायला सांगतात. ज्या वेळेला हे प्लॅन चालू राहील तर अंजलीला घेऊन जायचं, कारण ताई इथे नको हे सगळं घडत असताना. आणि कोण कुठे लपून बसायचं, कोण काय करणार, हा सगळा प्लॅन इथे बनवला जातो अर्णवकडनं. वल्लवी मात्र म्हणत असते की मला प्लॅन बघायचा आहे, इथे काय घडतं आहे, इथे थांबायचं आहे. पण इथे अंजलीला बाहेर घेऊन कोण जाणार, हा पण एक प्रश्न आहे ना. तर मामा म्हणू लागतात की वल्लवी, कळेलच ना तुला, फक्त आता तू अंजलीला घेऊन बाहेर जायचं, एवढा प्लॅन लक्षात ठेव. मग वल्लवी मनात विचार करू लागते, जाऊ दे, काहीही करून आपल्याला त्या राकेशचं खरं पितळ उघडं पाडायचं आहे. त्याच्यासाठी ह्या सगळ्यांच्या प्लॅनमध्ये सामील व्हावंच लागेल. नंतर पाहू आपण ईश्वरीचा बेत कसा काढायचा. आणि मग इथे ना अर्णव सगळ्यांना प्लॅन समजवू लागतो. सगळेजण आता त्याला होकार देतात तसंच करायचं. रात्री ठरल्याप्रमाणे इथे शिर्के पैसे घेऊन येणार असतात. राकेशला आधीच फोन येत असतात, टेन्शनमध्ये असतो तो, पैसे कुठून आणावे एवढे. आणि इथे शिर्केंची आणि राकेशची धडक होती. धडकल्यानंतर त्याच्या हातातनं पैशाचं एनवलप खाली पडतं, ते फुटतं आणि एवढे सगळे पैसे पाहून तर राकेशचे डोळेच गरगरायला लागले. अशी असते लक्ष्मीची कृपा. पैशांची गरज होती, कुठून जुगाड करावं ते कळेनासं होतं. त्याच वेळेला पैशांची आपल्या घरात आगमन झाले. आता हे पैसे लवकरात लवकर चोरले की ते आपले, असा तो विचार करतो आणि शिर्केंना हसायला येत असतं. बरोबर मासा गळायला लागलाय, कारण त्या पैशांकडे डोळे फाडून राकेश पाहत होता. शिर्केंना वरती खोलीत जातो अर्णवच्या, आणि हा पण धूर्त लबाड त्याच्या मागोमाग निघतो. ते दोघंजणं काय बोलताय काय नाही, पैसे कुठे ठेवत आहेत ते पाहण्यासाठी. ईश्वरी हॉलमध्ये लपलेली असते, ती सगळं पाहत असते लपून. शिर्के खोलीचं दार वाजवतो, आतमध्ये येऊ का विचारून जातो. तर त्याच्या मागे मागे इथे राकेशही जाऊन उभा राहतो. ते दोघंजणं बोलत असतात की मीटिंग 4 वाजेला आहे, तर हे पैसे 4 वाजेला लागतील. तर पुढे काय काय करायचं, मीटिंगमध्ये काय काय होणार आहे, त्याच्यानंतर हे पैसे तू घेऊन यायचं, तोपर्यंत हे घरातच राहतील, असं सगळं काही ठरल्याप्रमाणे चाललं होतं. आणि त्या दोघांचं बोलणं राकेश चुपचाप ऐकत असतो. शिर्के बाहेर निघणार तर मग कुठे लपावं, मग दुसऱ्या रूमच्या दाराकडे जाऊन राकेश लपतो. हे सगळं काही ईश्वरी पाहत असते. आणि अर्णव पैसे मग बॅगमध्ये घालायची ॲक्टिंग करू लागतो. हे सगळं राकेश बाहेरून बघून घेतो आणि मग चुपचाप खाली येतो.
हे सगळं पाहिल्यावर ईश्वरीला इतका आनंद होतो की आपला प्लॅन एकदम योग्य ट्रॅकवरती चालला आहे. पैसे पाहून तर हा राकेश दिवाना झाला होता. त्याला तर असं झालं आहे की आत्ता चोरी करू की नंतर चोरी करू आणि आपला प्लॅन यशस्वी होईल म्हणून ईश्वरी नाचू लागते. तर इथे अर्णव सांगू लागतो, इतक्या लवकर सेलिब्रेशन करायचं नाही, आधी आपल्याला बघावं लागेल काय काय होतं. शेवटच्या क्षणापर्यंत धकधक राहील की काय होतंय. प्लॅन एकदम व्यवस्थित पार पाडला पाहिजे. आनंद व्यक्त करायची वेळ आत्ताची नाही. पुढे आपल्याला रात्र झालेली दिसेल आणि आपली ईश्वरी बेचैन ही अशी वाटत असेल, कारण तिला फार भीती वाटत असते. इतके सगळे पैसे तेही घरामध्ये आणि राकेश येऊन चोरी करून गेलं तर ती सारखी दारा उघडून पाहत असते, कोणी आलं आहे का, कोणी येतं आहे का. तर तिची ही बेचैनी पाहून अर्णव तिच्यावर रागवतो, तिला सरकवतो, दरवाजाला घट्ट अशी कडी घालतो आणि तिला मग म्हणू लागतो, हे बघ, तू ना सारखी अशी दरवाजा खोलून बाहेर येणं जाणं करू नको आणि काही होणार नाही पैशांना, मी आहे ना इथे, माझं लक्ष आहे, तू पण जाऊन निवांत झोप, असं म्हणत तिला तो जबरदस्ती झोपायला लावतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गणूबाप्पाकडे ईश्वरी प्रार्थना करते की आज आमचा जो काही प्लॅन आहे तो योग्य पद्धतीने निर्विघ्नपणे पार पडू दे आणि योग्य ते सगळं घडू दे. अंजलीला खरा चेहरा दिसू दे त्या राकेशचा. मग ती खोलीच्या बाहेर अलगदपणे डोकावून पाहते, कोणी येतं आहे का. तर तिला येताना दिसतो राकेश. त्याची एकदम अशी अवस्था झाली आहे की सारखा घुटमळत असतो. एखादा गोड पदार्थ ठेवला आणि त्याच्यावरती माशी कशी भिनभिनते तसा हा सारखा त्या रूमच्या अवतीभोवती भिनभिनत असतो. इथे लगेचच ॲक्टिंग सुरू होते अर्णव ईश्वरीची. अर्णव म्हणू लागतो की तुला मी ना 1 तास बाहेर गेल्यानंतर ह्या पैशांवरती लक्ष ठेवायचे. कपाटात 25 लाख रुपये आहे. मी ना दुपारी 3ला जाणार आहे, 4ला परत येईन. तोपर्यंत पैशांकडे तू लक्ष ठेव. तर ती घाबरते, नाही मी नाही ठेवू शकत, पैशांचं काही झालं तर मला फार भीती वाटते बुवा, मी नाही लक्ष ठेवणार. तर अर्णव म्हणतो, का नाही ठेवू शकत, फक्त कपाटात आहे, तुला इथं बसून राहायचे, बाकी काही करायचं नाही, का तू एवढी घाबरतेस, असं म्हणत दोघंजण ॲक्टिंग करू लागतात. आणि बरं बाबा, मी सांभाळेल ते पैसे, असं म्हणत ईश्वरी पैसे सांभाळण्याची जबाबदारी घेते आणि अर्णव बाहेर जाणार असं ठरलेलं असतं. आता इथे प्लॅन ठरला आहे, ईश्वरी 1 तास घरामध्ये खोलीमध्येच राहणार. तर आता बाहेर काय करायचं आहे हा प्लॅन आता राकेश ठरवू लागतो की काही करून आपण घरच्यांना बाहेर पाठवायचं. ईश्वरी एकटी घरात असताना आपल्याला हे सोपं जाईल करायला. आणि हे सगळं काही ईश्वरी आणि अर्णवच्या लक्षात येतं. ते दोघंजणं खूप आनंदी असे दिसू लागतात. पण अर्णव म्हणतो की अजून तरी भीतीच आहे, अजूनही आपण सेलिब्रेशन नको करायला. पुढे आपल्याला पाहायला मिळेल की ईश्वरीच्या वडिलांना त्यांच्या जुन्या मित्राचा मनोज भैयाचा फोन येतो. तो फोनवरती बोलू लागतो. मग मनोज भैया सांगू लागतो की तुम्ही कसे आहात, खरं तर मी तुझी तब्येतीची चौकशी करायला फोन करायला हवा, पण मी स्वार्थीपणाने आजही माझ्या कामासाठीच फोन केला आहे. तर मित्राला ईश्वरीचे वडील म्हणतात, अरे असं काय बोलतोयस, तू फोन केला, मला कामाचं हक्काचं माणूस समजलंस ना, एवढंच माझ्यासाठी पुष्कळ आहे, काम काय आहे तेच सांग. मग इथे हा मनोज भैया सांगू लागतो की माझा मुलगा काय माझ्यासारखा राजकारणात इंटरेस्टेड नाही, तर त्याला मुंबईला नोकरी मिळाली आहे. 2 महिने घराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तर ते मिळणार नाही. 2 महिने तुझ्याकडे तो राहू शकतो का. तर इथे ते लगेचच होकार देतं, काही हरकत नाही मनोज भैया, तुझा मुलगा काय माझा मुलगा काय व्यवस्थित राहील माझ्याकडे, येऊ दे त्याला 2 महिन्यासाठी. आता हा यांचा मुलगा काय ट्विस्ट आणतोय कहाणीमध्ये हेही आपल्याला पाहायला मिळणार. नवीन व्यक्तीचं एंट्री आता इथे येताना आपल्याला दिसणार. आणि पुढे आपल्याला हेही पाहायला मिळणार, राकेश त्या रूममध्ये घुसतो आणि कपाट खोलणार तितक्यातच पाठीमागून अर्णव येतो आणि म्हणतो, काय करताय तुम्ही. तर तो म्हणतो, काही नाही रे, मी तुलाच भेटायला आलो होतो. इथे मोबाईल काढतो, रेकॉर्डिंग ऑन करून मोबाईल अलगदपणे त्या टेबलवरती ठेवून देतो. मग राकेश म्हणू लागतो की मला तुझ्या गाडीची चावी हवी होती, मला ना जरा बाहेर जायचे केसच्या संदर्भात, पण माझ्याकडे गाडी नाही, जायला रिक्षाने खूप वेळ होऊन जाईल, म्हणून तुझी गाडी देशील का. तर अर्णव इथे म्हणतो, तुला आणि मी गाडी देणार, तुझ्यासारख्या फालतू माणसाला वेळ नाही माझ्याकडे द्यायला, गाडी तर अजिबातच नाही. इथे ईश्वरी येते, तिला कपाटातनं बॅग काढायला अर्णव सांगतो. मग पुन्हा एकदा बॅगमध्ये व्यवस्थित पैसे आहे का नाही चेक करतो आणि ते दोघंजणं परत त्याच्यासमोरच ती बॅग कपाटात ठेवतो. तर पैसे कुठे ठेवले हेही त्याला कळलं, तेच उचलायचे आणि तेच पळायचं. आणि मग ते मोबाईल तिथे ठेवून निघून गेलेला असतो. आता कहाणीमध्ये येणार ट्विस्ट, हे दोघंजण आता
प्लॅनविषयी बोलू लागतात आणि याने मोबाईल ठेवला आहे. तर त्याच्याकडे आता पूर्णपणे त्या खोलीत हे दोघंजणं काय काय बोलले ते सगळं तिथे आता तो ऐकतो. पण ह्या दोघांना आता माहितीच नाही. चोरावर झाला मोर. कहाणीमध्ये येणार इथे ट्विस्ट. इथे आपल्याला पाहायला मिळणार की दुपारच्या वेळेला अंजली हाक मारते ईश्वरीला आणि म्हणू लागते की 2-3 तासात तुझी मुदत संपणार आणि कुठे तुझे पुरावे, तुला तर अजून काही माझ्या नवऱ्याविरोधात पुरावे मिळाले नाही. तर मामा अंजलीला म्हणू लागतात की तू का असं बोलते, ती काहीतरी आणेलच ना, तू का घाई करतेस, अजून 4 नाही वाजले. अंजली म्हणते हो हो, तुम्ही तर तिचीच बाजू घेणार, मला माहितीच होतं, म्हणूनच मी आता सांगते काय करायचं. ती ना देवघरात जाते, देवांचं ताट आणि तांब्या पाण्याने भरून आणते आणि तो आणून टेबलावरती इथे ईश्वरीसमोर ठेवून त्यांना सांगते, अर्णव आणि ईश्वरी तुम्ही दोघीजण माझ्या नवऱ्याचे जर त्याच्या विरोधात पुरावा मिळाला नाही तर पाय धुवायचे आणि ते पाणी प्यायचं. हे ऐकल्यानंतर आजी फार संतापते. हा काय प्रकार अंजू? तर ती म्हणते हो, हेच ठरलं आहे माझं. माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला, देवासारख्या नवऱ्यावर तुम्ही आरोप लावला, त्याच्या पाय धुवून पाणी पिण्याच्या लायकीचे तुम्ही लोक नाही आहेत, असं म्हणून ती तिथून निघून जाते रागाने. बाहेर येऊन पाहते तर काय, हा राकेश उन्हातान्हात इथे उभा असतो. तर ती विचारू लागते की तुम्ही इथे काय करताय, काय टेन्शन आहे का तुम्हाला? तर तो म्हणतो नाही गं, असंच मला एक जणाचा फोन येणार आहे म्हणून मी इथे थांबलो आहे, कॉल महत्त्वाचा आहे ना केस संदर्भात, असं सांगतो आणि तिला घरात जायला सांगतो, मीही येतोच. मग तितक्यात दादांचा कॉल येतो. आता दादा इथे संतापलेले आणि लवकरात लवकर पैशाची अरेंजमेंट कर, नाहीतर दुपारी 3 वाजेला मी तुझ्या घरी येईन आणि जे काही करेल त्याचा आता मी गॅरंटी घेत नाही. आत्ता मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे, मला काहीच सांगायचं नाही, असं म्हणत दादा आता त्याला धमकी देऊ लागतात, त्याच्यावर प्रेशर वाढवू लागतात. हे सगळं काही अर्णव लांबून पाहत असतो. आता इथे ट्विस्ट आला आहे. आता इथे राकेश जोरजोरात हसू लागतो आणि म्हणू लागतो की माझ्या विरोधात सापळा रस्ता आहे का, आता तुम्हाला तुमच्याच सापळ्यात अडकवतो की नाही बघाच. इथे अंजली जायला तयार नसते मंदिरात वल्लवीसोबत. 3 वाजलेले असतात. तिला जबरदस्ती राकेश पाठवून देतो आणि इथे ना प्लॅन चालू असतो की आता आपण कुठे कुठे कोण कोण लपणार. ईश्वरी दुपारच्या वेळेला झोपली आहे असं दाखवायचं, अर्णव पण घराबाहेर गेला आहे असंही दाखवायचं. मग राकेश सगळं पाहणार आणि घरात एकटीच ईश्वरी हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो त्या रूमच्या दिशेने निघणार. असं ठरल्याप्रमाणे सगळेजण खोलीमध्ये लपलेले असतात आणि प्लॅन चालू झालेला असतो. आता ह्या प्लॅनमध्ये एक ट्विस्ट येणार, तो म्हणजे राकेशला प्लॅन कळल्यामुळे राकेशने पूर्ण प्लॅन फिरवून दिलेला असतो. ईश्वरी आणि अर्णवच्या हातात काहीही लागलेलं नाही. वरतून मनस्ताप आणखी वाढणार. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.